बीडमध्ये प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांची दादागिरी सुरू असल्याचं उघड झालंय। भाजप उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या निवडणूक अर्जावर काँग्रेसच्या उमेदवारांना आक्षेप घेतलाय आणि तेच प्रीतम मुंडेच्या कार्यकर्त्यांना रुचलं नाही आणि त्यांनी तक्रार करणाऱ्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली आहे। बीडमधील राजकारण हे फक्त मुंडे यांच्या नावाच्या आजूबाजूला फिरतं। मुंडे भगिनींची पाठीशी स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंची राजकीय फळी आहे। त्याचाच प्रत्यय या लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरताना आला। खासदार प्रीतम मुंडे यांनी उमेदवारीवर अर्ज मोठ्या दणक्यात भरला, पण त्या अर्जावर काँग्रेस कार्यकर्ते दादासाहेब मुंडे यांनी आक्षेप घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली, पण ती तक्रार काही भाजपच्या समर्थकांना सहन झाली नाही। तक्रारीनंतर त्यांनी दादासाहेबांना चांगलीच मारहाण केली आहे। आता आरोप काय आहेत ते देखील ऐका। प्रीतम मुंडेच्या उमेदवारी अर्जावर त्यांनी आक्षेप घेतला होता। शपथपत्रात चुकीची माहिती दिल्याची त्यांची तक्रार आहे। प्रीतम मुंडे यांनी संपत्तीची खोटी माहिती दिल्याचाही आरोप आहे। मी स्वतः माझ्या फेसबुकवर माझ्या जीवाला भाजप कार्यकर्त्यांना धोका असल्याची पोस्ट केली होती, कारण मी जेव्हा सुनावणीसाठी वरी चाललो त्याच वेळेस एक फड नावाच्या कार्यकर्त्यांनी आणि स्वप्नील गर्दल यांनी स्वतः मला जीवे मारण्याची धमकी दिली होती। त्याच्यामुळे खाली आल्या क्षणी त्यांनी आता माझ्यावर हल्ला केलेला आहे। माझ्या जीवाला धोका आहे। दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे वागण्यामागे राजकीय नेत्यांचा तर पाठिंबा नाहीये ना, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। मंत्र्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवरणं कठीण झालंय का, असाही प्रश्न विचारला जातोय। आमची मागणी आहे, याच्या व्हिडिओ चित्रफितमध्ये हे सगळे गुंड भाजपचे दिसतात, त्यांची नावं माहिती आहेत आणि तात्काळ या सर्व गुंडांना या ठिकाणी त्या गुंडांवर कारवाई केली जात नाही, त्यांना अटक करून बीड जिल्ह्यातून त्यांना हद्दपार केलं जात नाही, तोपर्यंत आम्ही आता स्वस्थ बसणार नाही। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेले हे हल्ले आणि 2 दिवसांपूर्वी झालेलं खून प्रकरण यामुळे बीडचा बिहार तर झाला नाही ना, असा प्रश्न विचारला जातोय। बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून गाव गुंडांना कोण अभय देतोय, हाच मूळ प्रश्न आहे। जो भी चिन्हित लोग हैं उनको चिन्हित किया जाएगा, उनके नाम के हिसाब से उनको ऊपर एफआईआर लॉन्च की जाएगी और नियमानुसार कार्रवाई किया जाएगा। आपकी पुलिस भी यहाँ पर खड़ी थी, लेकिन कोई भी पुलिस सामने आकर कोशिश नहीं किया उसको बचाने की। माहिती आहे, मी स्फुटणीसाठी माझ्या चेंबरमध्ये होतो। नीचे जे आमची पोलीस बंदोबस्त आहे त्याची हे पूर्ण जिम्मेदारी होती की ते कोणतंही नियमाच्या या कायद्याचं उल्लंघन नाही झालं पाहिजे, कोणतीही मारामारी नाही झाली पाहिजे। बट आपण सांगत आहे की असं झालेलं आहे, तर ऑब्वियसली की यामध्ये नोटीस इश्यू करणार आहे आणि संबंधित जितके कर्मचारी आहेत त्याचा खुलासा मागून एसपी साहेबांना नियमानुसार पोलीस बघांची भूमिका घेतो। बीडमध्ये झालेल्या मारहाणीचा सर्व स्तरातून निषेध होतोय, पण मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई होईल का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। महेंद्र कुमार मुधोळकर सहित ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, बीड। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।